नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत डांगराची भाजी. त्यासाठी लागणारे डांगर हे मी स्वच्छ धुवून व अशा प्रकारे कापून घेतलेले आहे. व इथे लसूण, गूळ, थोडासा ओवा, कढीपत्ता व कोथिंबीर मी इथे घेतली आहे. तर आता आपण रेसिपीकडे वळूया. तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी टाकून घ्या. जिरे मोहरी व लसूण. आता आपल्याला टाकायचं आहे हिंग, लाल तिखट, हळद, त्यानंतर कढीपत्ता, ओवा टाकून घ्यायचा आहे. आता आपण कापलेले डांगर हे टाकून घ्यायचे. आता आपण कोथिंबीर टाकून द्यायची आहे व चवीनुसार मीठ देखील टाकून घेणार आहोत. आता थोडा वेळ भाजीवर झाकण ठेवून भाजी थोडी शिजवून घेऊ व नंतर त्यात आपण गूळ टाकून घेणार आहोत. आता इथे भाजी थोडी शिजलेली आहे, तर आपण त्यात गूळ टाकून द्यायचा आहे. गूळ बारीक करून टाकून द्या. व कमी गॅसवरच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. यात कोणत्याही प्रकारे म्हणजे थोडंसुद्धा यात आपण पाणी वापरायचं नाही आहे.